नमस्कार. 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही 1 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे. तर खरंच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तेवढी जाऊ शकते का? आत्ता महाराष्ट्रापुढील आव्हाने काय आहेत? महाराष्ट्रावर किती कर्ज आहे आणि महाराष्ट्राचं बजेट काय? या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर, देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केलेली आहे 1 ट्रिलियनची, ती खरंच 2030 पर्यंत साध्य होऊ शकते का? कारण सध्या महाराष्ट्रावर जवळपास 9 कोटींचं कर्ज आहे आणि ते कर्ज फार जास्त वाटत नाही का? कर्ज तर अर्थात आहे. 9 लाख कोटी ही प्रचंड मोठी संख्या आहे की जस्ट काही काळापूर्वी 2 लाख कोटी होतं, तिथून ते आता 9 लाख कोटीपर्यंत मोठं उड्डाण आपण कर्जामध्ये घेतलेलं दिसतंय. तर भारताची जर आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करायची असेल, 5 ट्रिलियन, तर महाराष्ट्रात त्याच्यामध्ये म्हणजे कळीचा वाटा घ्यावा लागेल की सिंहाचा वाटा घ्यावा लागेल आणि 1 लाख कोटी एवढी आपली म्हणजे मग 1 ट्रिलियन. मग आता हे जे सगळं योगदान द्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ती सध्याही आघाडीवरच आहे तशी, ॲटलिस्ट आकडेवारीमध्ये. तर तिला अजून आघाडीवर कसं न्यायचं आणि महाराष्ट्र हा देशाचाही कसा बनवायचा, खांदा कसा बनवायचा अर्थव्यवस्थेला, की देशाची राजधानी जर दिल्लीमध्ये असली तरी आर्थिक राजधानी मात्र मुंबईमध्ये आहे. मग अशा प्रकारे मुंबई पुढे घेऊन जायची आणि तिला एक वित्तीय केंद्र म्हणून कसं पुढे आणायचं हे आव्हान महाराष्ट्रापुढे आहे. कर्जाचा मुद्दा इतका महत्त्वाचा नाहीये. शेवटी काय की कुठलाही देश विकास करताना कर्ज तर घेतोच, तसं महाराष्ट्रालाही कर्ज घेणं भागच आहे. फक्त त्या कर्जाचा आपण वापर कशा प्रकारे करतो, तो एक गुंतवणुकीसारखा करतो लॉंग टर्मसाठी, का आपले महसुली खर्च जे आहेत, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, ते करण्यासाठी करतो, यावर डिपेंड आहे की त्यातनं पुढे आपलं काय होणार. सर, सरकारने असंही घोषणा केली होती की महाराष्ट्राचा पुढील 5 वर्षांसाठी जो विकास दर आहे तो जवळपास 14% असणार आहे. बरोबर. जर 14% आपल्याला विकास जर साधायचा असेल तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवायला हवं. हो, त्यासाठी सुद्धा सरकारने घोषणा केली आहे, ते म्हणजे 5% जवळपास 21% पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा असणार आहे पुढील 5 वर्षांमध्ये. तर हे खरंच साध्य होऊ शकतं का? कारण मागे आपण मेक इन महाराष्ट्राचा जो काही बघितलं, जो प्लॅन बघितला, जे धोरण बघितलं, ते सपशेल अपयशी झाल्यासारखं दिसतंय. आणि जर ते अपयशी असेल तर हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधली ही ग्रोथ साध्य होऊ शकते का? कसं की टार्गेट असणं आवश्यक आहे, महत्वाकांक्षा असणं आवश्यक आहे, तर घोषणा महत्वाच्या आहेत, प्रश्नच नाही. पण विचार करा की सध्या 60% वाढीचा दर आहे आपला आणि जो 30 पर्यंत दरवर्षी 14% वाढायचा आहे. हे कसं शक्य आहे? डायरेक्टली दुप्पट. अशी कुठली आपल्याकडे जादू आहे की आपण आहे तिथून डायरेक्टली दुप्पटवर वाढणार आहोत? त्यासाठी जी तयारी लागते, होमवर्क लागतं, तशा प्रकारचं कुठलंही होमवर्क आपण केलेलं नाही. की त्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूक आपल्याला खेचून आणावी लागेल, तंत्रज्ञानाचा विकास करावा लागेल, मानवी संसाधन तयार करावं लागेल, जे या सगळ्या उत्पादकाला महत्वाचं ठरेल पूरक म्हणून. ही सगळी तयारी आपण केलेली दिसत नाही आणि त्यामुळे मला तरी ते साध्य होईल असं वाटत नाही. त्याच्या थोडी कमी टार्गेट ठेवून ते एक वेळ साध्य करायचा प्रयत्न केला ते होईल. बाकी काय होतंय की मेक इन इंडिया जसं आहे तसं मेक इन महाराष्ट्र पण आहे आणि एक स्पर्धात्मक संघराज्य, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम या संकल्पनेनुसार मेक इन इंडिया यशस्वी करण्यासाठी मुळात मेक इन महाराष्ट्र यशस्वी केलं पाहिजे. जर ते राज्य आपापल्या पायावर नीट उभं राहील आणि योग्य प्रकारे काम करेल तर आपोआप देशही पुढे जाणार ना. कारण मेक इन महाराष्ट्रामध्ये जे उत्पादित होणार ते आपण मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडियामध्ये गणणारच आहोत ना. पण दुर्दैवाने आपलं काय झालं महाराष्ट्रामध्ये की आपण मेक इन इंडिया पुढे मेक इन महाराष्ट्राने शरणागती पत्करलेली आहे आणि देशाचं पहिले बघावं असं नावाने आता महाराष्ट्राकडे लक्ष देणं आपण सोडून दिलेलं आहे आणि आपण देशाकडेच बघतो आहोत. देश कसा पुढे जाईल, राज्य मात्र मागे चाललं आहे. मग त्यामुळे काय होत आहे की त्यामुळे मग देशाचा विकास हा राज्याचाच विकास हे सूत्र घेऊन आपण चाललो आहोत, जे खरं तर उलट आहे की राज्याचा विकास हा देशाचा विकास आहे आणि त्या दृष्टीने बघितलं नाही तर लवकरच राज्यही मागे येईल आणि देशही मागे यायला वेळ लागणार नाही. तर जसं तुम्ही आता म्हणालात की आधी मेक इन महाराष्ट्र व्हायला हवं, पण आपण जर भारताचा विचार पाहिला तर एकूण कर संकलन जे होतं त्यामध्ये महाराष्ट्राला परतावा किती मिळतो, तर महाराष्ट्रात जवळपास 6% परतावा मिळतो, पण त्याहून कितीतरी पटीने जास्त युपीला मिळतं. मग इथेच हा भेदभाव सुरू होत नाही का? निश्चितच. साधारणतः जीडीपीच्या 15% कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे आणि परतावा मात्र फक्त 6% मिळतोय. मग इथे काय होतंय की 15 वित्त आयोग आहे, त्यांचा आपण फॉर्म्युला बघितला की ते केंद्रीय करांचं वाटप कशा प्रकारे केलं जातं, तर त्यात जे घटक आहेत की असं 45% वेटेज किंवा भारांक हे इन्कम गॅप, की सरासरी उत्पन्नामध्ये किती गॅप पडली आहे. तर मग युपीचं सरासरीपेक्षा कमी उत्पन्न आहे, मग त्यांना जास्त वाटप मिळतंय. मग आणि आपलं जास्त आहे तर असं मानलं गेलं की मग आपल्याला गरज नाहीये, आपण देशाच्या संदर्भातलं विकसित राज्य आहोत. मग 45% म्हणजे अर्ध वेटेज त्यालाच आहे.
मग इतर काही गोष्टी म्हणजे क्षेत्रफळ, लोकसंख्या या दोघांना मिळून 30% वेटेज आहे. मग जर तिथे युपीला फायदा मिळतो, कारण लोकसंख्या जास्त आहे आणि क्षेत्रफळ पण जास्त आहे. मग अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काय होत आहे, की ज्या ज्या राज्यांनी फारसं कर संकलनासाठी प्रयत्न केले नाहीयेत, ज्यांची शिस्त आर्थिक आणि लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा चांगली नाहीये, त्यांना त्याचा फायदा मिळून त्यांना जास्त वाटा मिळतोय. आणि जे राज्य अशा प्रकारे कर महसूल वाढवतायत, लोकसंख्येला नियंत्रणामध्ये ठेवतायत, त्यांना त्याची शिक्षा मिळून त्यांना कमी कराचा वाटा मिळतो आहे. मग असंच होत राहिलं तर शेवटी मग स्टालिन जे म्हणाले तामिळनाडूचे मुख्यमंत्री, की आता यापुढे लोकसंख्या वाढवा, किंवा हे चंद्रबाबू नायडू पण म्हणाले, तसं म्हणायची वेळ शेवटी येईल. मग सर तोच लोकसंख्येचा जर आपण मुद्दा घेतला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला असाही एक ट्रेंड दिसतो की लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये कॉन्सन्ट्रेट होत चालली आहे. हो हो काही जिल्ह्यांमध्ये, काही शहरांमध्ये ती कॉन्सन्ट्रेट होत चालली आहे. जसं की आता सरकारने घोषित केलं होतं की आपण तिसरी मुंबई सुरू करतोय. बरोबर आहे. मुंबई झाली, नवी मुंबई झाली, आता तिसरी मुंबई येणार आहे. मग फक्त ह्याच मुंबई, पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर, नाशिक फक्त ह्याच शहरांकडे का बघितलं जातं? का इतर शहरांकडे पोटेन्शियल नाहीये का, की ते विकास करू शकत नाहीत का? निश्चित हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, की आपल्याला विकासाचं विकेंद्रीकरण करण्याची अत्यंत गरज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विकासाचं अत्यंत केंद्रीकरण झालंय. याचं एक कारण अगदी सोपं आहे, की जसं आता आपण 15 वित्त आयोगाचा अहवाल बघितला, आणि जरी त्याच्यामध्ये आपल्या दृष्टीने तोट्याचा असला तरी त्यात एक मुद्दा असा आहे, की नाही, युपी बिहारला सुद्धा मिळाला पाहिजे पैसा, कारण जरी ते आत्ता विकसित असले तरी त्यांना पुढे आणलं पाहिजे. सगळा देश पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे मग जे मागे गेलेत त्यांनी मागे वळून हात देऊन मागच्याला पुढे आणलं पाहिजे. पण हाच जर आपण राज्याचा वित्त आयोगाचा अहवाल बघितला तर त्यांच्याकडे असा कुठला फॉर्म्युलाच नाहीये. उलट ते काय करतात त्यामुळे राज्यामध्ये, की जो करातला खर्च आहे, करातनं येणाऱ्या पैशातला, त्याचा जास्त खर्च हा जे विकसित जिल्हे आहेत, मुंबई, पुणे वगैरे, तिथे जास्त खर्च होतो. आणि जे जिल्हे मुळातच मागे पडले आहेत, मागास आहेत, त्यांच्यावर कमी खर्च केला जातो. मग आता जे ऑलरेडी पुढे गेलेत त्यांना जास्त पैसे मिळतात, आणि जे मागे आहेत त्यांना कमी. त्याच्यामुळे काय होतं, की एका बाजूला अनेक सुविधा निर्माण होतात आणि त्यातनं विकासाला अजून चालना मिळते, तर जे मागे पडले ते अजून मागे पडतात. आणि त्यामुळे मग ही जी दरी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली. आणि त्यामुळे मग आता स्थलांतरी वाढत चालली अंतर्गत. जसं बाह्य स्थलांतरी येतं तसं अंतर स्थलांतरी वाढतंय, की मागास जिल्ह्यातनं लोक उठून डायरेक्टली मोठ्या शहरांमध्ये येतात. त्या मोठ्या शहरांवर ताण येतो आणि त्यांचं ट्रॅफिक वाढतं, पोल्युशन वाढतं, ते नीट काम करू शकत नाहीत. आणि त्यातनं जे त्यांचा जो फायदा झाला पाहिजे शहरांचा, तोही त्या प्रमाणामध्ये होत नाही. बरं, त्यांना आपण स्मार्ट सिटी करायचा प्रयत्न केला, तर ते स्मार्ट सिटी होईपर्यंत एवढे लोक येऊन बसतात नवीन, की ओव्हर स्मार्ट सिटी नावाची वेगळी स्कीम करायची वेळ येते शेवटी. तर तशाने काहीच होत नाही म्हणे. तर त्यामुळे आपण समतोल विकास कसा होईल आणि विकासाचं विकेंद्रीकरण कसं होईल यावर निश्चित विचार केला पाहिजे. मी तर म्हणतो की गरज पडली तर राजधानी मुंबईतनं काढून थेट अहेरी किंवा आलापल्लीला, गडचिरोलीत नेऊन ठेवली पाहिजे. त्यानिमित्ताने का होईल, लोक तिकडे जातील, तिथे कार्यालय तयार होतील. नाहीतर मग म्हणजे मुंबईतच काय आहे, एवढ्या टोकाला मुंबईत ठेवून काय उपयोग आहे? आर्थिक राजधानी आहे समजू शकतो आपण, राजकीय राजधानी मुंबईतच ठेवली पाहिजे असं काही लॉजिक तर नाही. आता श्रीलंकेचं बघितलं तर कोलंबो ही आर्थिक राजधानी आहे, पण जयवर्धने पुराकोट्टे ही राजकीय आहे. किंवा मलेशियाची कोलालंपूर ही आर्थिक राजधानी आहे, पण त्याची पुत्र जया नावाची वेगळी राजकीय राजधानी आहे. किंवा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क ही आर्थिक राजधानी आहे, पण वॉशिंग्टन नावाची वेगळी राजकीय आहे. मग महाराष्ट्रातच असं का, की मुंबई हीच राजकीय आणि आर्थिक पण असली पाहिजे? खरं तर बाहेर हरकत नाही. सर त्याच्या मागे असंही कारण असू शकतं की जेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देण्यात आला होता, तर गुजरात जे आपलं शेजारचं एक राज्य आहे, तर त्यांचा कदाचित डोळा महाराष्ट्रावर होता, कदाचित नाही तर होताच. आणि आजही तशी स्थिती आहे का? कारण की आपण बरेचदा बघितलेलं आहे की महाराष्ट्रातील बरेचसे उद्योग हे गुजरातला गेले होते. बरोबर आहे. मग हे त्याच अर्थाने आता पुन्हा तीच लढाई सुरू झाली आहे का? ते तर आहेच, कारण तेव्हा तर काय होतं, की तेव्हा निदान मराठी माणूस मुंबईमध्ये बहुसंख्येने होता, मेजॉरिटी. आज तर तो बहुसंख्येने पण नाहीये. तर आज जर तेव्हासारखी स्थिती आली तर मुंबई मराठी लोकांच्या हातून निघून जाईल. कारण मराठी जे काही उरले आहेत ते पण निघतात मुंबईतनं बाहेर, त्यांना परवडत नाही राहणं. पण मग त्यामुळे मग पुन्हा तेच मुद्दा होतोय. मग आपण इतकं फोकस का करतो एकाच ठिकाणच्या विकासाला? आपण उरलेला महाराष्ट्र पुढे आणणार नाही होत का? जर आपण उर्वरित महाराष्ट्र पुढे आणला तर आपोआप त्याच्या बळावर मुंबई पण राहील. पण तसं नाही झालं तर मुंबईही जाईल आणि महाराष्ट्राचे काही राहणार नाही. ते नाही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं, तसं ती स्थिती होईल. आणि त्यामुळे विकेंद्रीकरण करणं विकासाचं आणि पैसा विविध ठिकाणी खर्च करणं, आणि खर्चाचे दोन प्रकार असतात, की भौतिक पायाभूत सुविधा आणि मानवी पायाभूत सुविधा. तर भौतिक पायाभूत सुविधांमध्ये बऱ्यापैकी आपण खर्च करतो. जसं समृद्धी महामार्ग बांधला आपण, शक्तीपीठवर आता काम करतो आहोत, अशा विविध प्रकारचा आपण करायला बघतो आहोत. पण त्या प्रमाणामध्ये आपण मानवी पायाभूत सुविधा म्हणजे शिक्षण, आरोग्य यावर पुरेशा प्रमाणात काम करत नाही होतं. उलट म्हणजे क्लस्टर शाळांच्या नावाखाली आपण जो 20,000 शाळा बंद केल्या, शिक्षणावरचा खर्च आपण कमी करत चाललो आहोत विविध कारणांनी. मग अशा प्रकारे जर एकाच प्रकारचा खर्च केला आणि दुसऱ्या प्रकारचा मानवी पायाभूत सुविधा जो पूरक खर्च आहे तो केला नाही, तर यांचाही उपयोग होणार
नाही, त्यातनंही प्रॉफिट मिळणार नाही, काही फायदा होणार नाही. तर इथे अजून एक असा प्रश्न उभा राहतो, ते म्हणजे एक्सप्रेसवे बांधणं, रस्ते बांधणं, तर हाच फक्त विकास असतो का? रस्ते असायलाच हवेत किंवा कुठल्याही देशामध्ये रस्त्यांपासूनच विकासाची सुरुवात होते. बरोबर आहे. पण फक्त रस्ते असणं किंवा रस्ते नवीन बांधणं हाच विकास आहे का? कारण की ते असलेले रस्ते पण चांगल्या स्थितीत असणं, तिथेही लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच व्यतिरिक्त बाकी जो काही विकासाचं जे मॉड्यूल असतं, जसं की बरोबर आहे. शिक्षण असेल, हेल्थ सेक्टर आहे किंवा सर्व्हिस सेक्टर जे आता कमी होत चाललंय तेही वाढवणं असेल, तर हा पण तर विकासच आहे ना. मग महाराष्ट्राचं सरकार ह्या गोष्टींकडे लक्ष देताना दिसत नाही. तर तसं का? नाही, मग ते कसं किती सोपं मॉडेल आहे ना, की कसं की रस्ता बांधणं ही टेक्नॉलॉजी कित्येक वर्ष उपलब्ध आहे आणि आता टेक्नॉलॉजी सुधारल्यामुळे अजून ते सोपं झालंय आणि त्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट करून ते करून घेता येतं. पुन्हा आता पीपीपी मुद्द्यामुळे काय होलंय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, सरकार या सगळ्या प्रकल्पांमध्ये भागीदार आहे पडद्यामागून. तर खूप इंटरेस्टिंग आहे की सरकारचा आता भागीदार आहे. पूर्वी जर कॉन्ट्रॅक्टर बनायचं सरकार फक्त बोलून मालक होतं. आता त्या प्रकल्पांचं भागीदारच मुळात सरकार आहे. तर एक प्रकारे सरकार त्यातून नफा मिळवायची पण आशा असते आणि शिवाय हे सगळं टोल मॉडेल असतं. त्यामुळे मग परस्पर पैसे गोळा होतात. एक प्रकारचा करच येतो. सर्वात जास्त देशातले टोल हे महाराष्ट्रामध्ये येतं. म्हणजे संख्येने पण आणि कमाईमध्ये पण. म्हणजे दोन्ही बघितलं तर एकदम सोपं आहे. म्हणजे सोपं आहे ते करण्याकडे वृत्ती असते आणि जे कठीण आहे त्यामध्ये मानवी पायाभूत सुविधांचा विकास करणं, आरोग्याचे प्रश्न सोडवणं, आरोग्यासाठी इस्पितळ स्थापन करणं, वीज सुविधा पुरवणं, त्यासाठी मग लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानं लगेच फायदा होतो असं काही नाही. पण मग त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर याचं एक उदाहरण आपण असं म्हणू शकतो का, की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आपल्याकडे खाजगी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगच्या संस्था आहेत बरोबर आहे. किंवा नॅक मानांकन संस्था पण जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बरोबर आहेत आहे. हो, हो. भारताचा विचार केला तर. पण त्या मानाने महाराष्ट्रातील जी काही लिटरसी आहे ती वाढताना दिसत नाही. किंवा असरचा जर आपण रिपोर्ट पाहिला तर त्याच्यामध्ये 5वीच्या विद्यार्थ्याला पहिली आणि दुसरीचे पॅराग्राफ वाचता येत नाही असं येतं. मग एवढे शाळा, एवढे कॉलेज असून सुद्धा त्याचा परिणाम हा प्रॅक्टिकल का दिसत नाही आपल्याला? नाही, ही समस्या पूर्ण भारताचीच आहे, की आपण नुसतं संख्येवर भर दिलाय आणि संख्यात्मक वाढ केली आहे, पण आपली गुणात्मक वाढ त्या प्रमाणामध्ये होत नाहीये. आणि त्यामुळे मग सगळीकडेचा इश्यू होतोय, की आपण शाळा काढल्यात पण शिक्षण नाहीये. शाळा आहे पण शिक्षण नाही अशी स्थिती आहे. अनेक कारण आहेत. शिक्षकांना बऱ्याच वेळेला शिकवूच देत नाहीत. त्यांना सारखं सरकारी या कामाला लावतं, मतदार नोंदणी करा, विविध सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा आणि ते सांगा. आता हे खरं तर शिक्षकांचं काम आहे का? त्यांना सांगायचं काय कारण आहे म्हणजे? पण अजिबात त्यांना ते एक क्षण सुद्धा बसू देत नाहीत, की शाळा बंद करा आणि इकडे-तिकडे आमच्यासाठी फिरा नोकरासारखे, गुलामासारखे. नोकर म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. गुलामासारखे फिरा अशी स्थिती करून ठेवली. मग याचा अर्थ शिक्षण तुमचं हे नाहीये. त्या शिक्षकांना तुम्ही म्हणजे स्वतंत्र आयडेंटिटी म्हणून म्हणत नाही आता. तुम्हाला असं वाटतं की त्याचं दुय्यम काम आहे. त्याला कधी वेळ मिळाला तरी जमेल तसं शिकवावं. मग त्यातलं शिक्षण मागे पडतंय आणि त्यातनं काय होतं, मग खाजगी शाळांकडे भर वाढतोय. पण त्याचा दर्जा फारसा चांगला नाहीये. आताच एका मंत्र्याने म्हटल्याप्रमाणे असं होतंय, की अगदी सरकारी शाळेतले शिक्षक ज्यांना 1-1 लाख रुपये पगार आहे, ते आपल्या मुलांना घालतात खाजगी शाळांमध्ये. जिथल्या शिक्षकाला 10,000 रुपये पगार आहे. म्हणजे ज्यांना 1 लाख रुपये पगार आहे ते मुलांना घालतात खाजगी शाळेत, जिथे मुलांना आहे शिक्षकांना 10,000चे पगार 10,000 शिकवणार ना. पण मग हे 1 लाख वाले लोक 1 लाखाचं शिकवतायत का? हा पण एक मोठा प्रश्नच आहे. आणि अशा प्रकारच्या विसंगतीच्या वातावरणात आपण जगतो आता. तर याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो का, की या सरकारला ह्युमन कॅपिटल याचा अर्थच कळलेला नाहीये, की जर शिक्षण आणि आरोग्य याच्यावर जर आपण भर देतोय, तर आपण एक ॲसेट तयार करतोय. हे या सरकारला समजलेलंच नाही असं आपण म्हणू शकतो का? तसंच म्हणता येईल, की गुजरात मॉडेल जे आपण फॉलो करतो वर्सोला, तर तसंच आहे. गुजरात मॉडेलमध्ये जास्त भर हा भौतिक पायाभूत सुविधांवरच आहे. दुसरं टोक आहे केरला मॉडेल, की केरला मॉडेलमध्ये काय केलंय, की जास्त भर हा शिक्षण आणि आरोग्यावर दिलाय. मग आता आपण केरला मॉडेल घेतलं पाहिजे का? तर तसं नाहीये. दोघांचाही बरोबर मध्यबिंदू गाठला पाहिजे, की भौतिक पायाभूत सुविधांचं महत्व आहेच गुजरात मॉडेलप्रमाणे. पण मग गुजरातचं तरी कुठे तितका प्रमाणात विकास होतोय मग. ते एका साईडला गेलेत आणि जशी मानवी पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाहीये त्याप्रमाणे. त्यात ते मागेच सगळ्या इंडिकेटरमध्ये. तसं महाराष्ट्राचं रिलेटिव्हली आहेच बॅलन्स, की मानव विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्र मध्यम या कॅटेगरीमध्ये येतो. पण आपल्याला संधी आहे की आपण मध्ये असल्यामुळे आपण या दोघांचं एक चांगलं पूरक पद्धतीने एक मॉडेल तयार केलं, की ज्याला आपण महाराष्ट्र मॉडेल म्हणून पुढे आणलं देशात. आपलं दुर्दैवाने असं कुठलंही मॉडेल सध्या तरी नाहीये. पण अशा प्रकारचं मॉडेल की ज्याच्यामध्ये समतोल साधला आपण, की भौतिक पायाभूत सुविधा आणि मानवी पायाभूत सुविधा आणि दोन्ही एकत्र आणून काय फायदा मिळवून देता येतो हे दाखवून दिलं, तर इतर राज्य सुद्धा महाराष्ट्राला फॉलो करायचा प्रयत्न करतील. जसं दक्षिण कोरियाला आपण आदर्श ठेवलं पाहिजे. साधारणतः दक्षिण कोरिया हा देश महाराष्ट्र एवढाच आहे. तर त्यांनी सगळं करून दाखवलं. त्यांनी शिक्षणात भर दिला आणि त्यातनं त्यांनी मानवी पायाभूत सुविधा उभ्या केल्या आणि त्यानंतर त्यांनी भौतिक पायाभूत सुविधा वाढवल्या आणि तो एक चांगला विकसित देश आहे. त्यांच्याकडे आज खूप सारे ब्रँड आहेत स्वतःचे. LG हा ब्रँड आहे किंवा हुंडाई हा ब्रँड आहे. तसं आपण म्हणतो जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा कुठला ब्रँड आहे बाबा एखादा, असं आपण नाव विचारलं तर आपल्याला एकही सांगता येणार नाही. मग त्यातनं त्या कंपॅरिझन आपल्याला कळेल की आपण किती मागे पडलेलो आहोत.
तर आपण असंही म्हणू शकतो का की जर समजा आपण ह्युमन कॅपिटल याच्यावर जर आपण भर देतोय तर दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम सुद्धा आपला वाढू शकतो. हो कारण की सरकारने तसंही सांगितलंच आहे की आता सध्या पर कॅपिटा इन्कम आपला $3,500 आहे, बरोबर जो आहे, की त्यांना वाढून 6,500 करायचा आहे. बरोबर मग आहे. आपलं ह्युमन कॅपिटल हे सध्या तरी फोकस करायला हवं का? निश्चित. आणि ऑलरेडी आता काय होतंय की रेमिटन्स ज्याला म्हणतात की परदेशात येणारा परतावा तो महाराष्ट्रात सर्वाधिक येतोय. मग ही पण एक नवीन दिशा आहे. पूर्वी केरळमध्ये यायचा, प्रथम महाराष्ट्रात येतोय की आपण माणसं निर्यात करू शकतो आणि त्या निर्यात करून सुद्धा चांगले पैसे कमवू शकतो. त्यामुळे जितकं आपण मानवी पायाभूत सुविधांवर भर देऊ, तितके मानव विकास चांगला करू, तेवढं आपल्याला देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर निर्यात करून सुद्धा खूप चांगला फायदा मिळवता येऊ शकतो. आणि त्यावर खरं तर जास्त भर त्याची वेळ आलेली आहे. दोन्हीकडे जसं वाढवण बंदरही बांधलं पाहिजे, पण ते बंदर चालवण्यासाठी माणसं दुसरीकडनं आयात करायची वेळ नको यायला. ते ते चालवणारे लोक पण आपली असली पाहिजेत. जर हे रेमिटन्सेसचा जर आपण विषय काढलाय तर आपण गुंतवणूक सुद्धा आपण बघू शकतो की एफडीआय जी आहे ती 2020 ते 2024 या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वाधिक एफडीआय हा महाराष्ट्रात आलाय. बरोबर आहे. जवळपास 78 अब्ज डॉलरचं गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात आली आहे. जी गुजरात असेल, गुजरातमध्ये 40 होते, कर्नाटकामध्ये 43 आहेत. तर ही त्यांच्यानुसार खूप जास्त आहे. पण ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिकल खरंच दिसते का? आणि ती आलेली गुंतवणूक किती प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आहे आणि किती प्रमाणात ती बाहेर गेलेली आहे? समजा आली जरी तरी काय होतं की समजा मुंबईमध्ये एखाद्या कंपनीचं मुख्यालय आहे आणि तिथे ती गुंतवणूक आली, नोंदणी झाली की सगळी आली, तरी ती अख्ख्या देशासाठी असते. टेक्निकली ती अशी दिसते की ती मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात आली आहे, पण तिचा खर्च ते अख्ख्या देशात करणार असतात. त्या खरं तर माझं असं म्हणणं असतं की ते एफडीआय जो काही तो अर्धाच पकडला पाहिजे, कारण हा पूर्णपणे खरा नसतो की तो अख्ख्या देशासाठी आहे. आणि पुन्हा ही जी काही येते ती एका ठराविक भागामध्ये महाराष्ट्राच्या ती गुंतवणूक केली जाते आणि त्यातनं तेवढाच भाग पुढे जातो. बाकीच्या ठिकाणी अनुशेष बाकी राहतो आणि तिथे काही फारसा फायदा होत नाही. आणि त्यामुळे मग तो कशा प्रकारे सगळीकडे हे करता येईल, फिरवता येईल पैसा. विकास जो आहे महाराष्ट्र, मुंबई, पुण्यात झालेला तो कसा पसरवता येईल. आता नाशिकचं उदाहरण देईल मी की नाशिकमध्ये गेले 40 वर्ष आपण सांगतो आहोत की पुणे नाशिक आपण रेल्वे बांधू, अजून बांधलेली नाहीये. आता इतके वर्ष का लागतात? इतक्या वर्षात आपण का नाही बांधू शकलो? म्हणजे की नागपूरमध्ये मिहानचा विकास नाही करू शकलोय, बोटीबोरीचा पुरेसा विकास करू शकलेलो नाहीये. तर मग इतकी सगळी संधी असताना आपण ते विकसित कार्य करू शकलोय. मग तो विकास सगळ्यांपर्यंत सर्वदूर पसरवणं, त्याची फळे अगदी गावातल्या काही खेड्यातल्या व्यक्तीपर्यंत पसरवणे, तर तो विकास म्हणताय. थोडक्यात वाढ आणि विकास या दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. तर सध्या महाराष्ट्राची जर आकडेवारीत का होईना वाढ तर होतेच आहे, पण विकास होतो आहे असं मात्र म्हणता येणार नाही. प्रगती होते पण विकास होत नाहीये. तर गुंतवणुकीचा अजून एक आपण विषय काढू शकतो की मेडिकल डिव्हाइस पार्क असेल किंवा डायमंड बोर्स असेल, असे बरेचसे उद्योग हे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत. बरोबर आहे. मग त्याचा किती फटका महाराष्ट्राला बसलेला आहे? निश्चित असं कुठलाही एकही प्रकल्प बाहेर गेला तर त्या प्रमाणात गुंतवणूक निघून जाते, त्या प्रमाणात रोजगार जातो किंवा त्या प्रमाणात तंत्रज्ञानाची जी ओळख असते ती आपली निघून जाते. बरंच नुकसान होतं. असं गुजरातमध्ये काही प्रकल्प गेले, त्यानंतर काही त्यातले परत पण आले. तर महाराष्ट्रात काय झालंय की कुठलाही प्रकल्प नीट होत नाही हल्ली महाराष्ट्रामध्ये. जमीनचं भूसंपादन करणं खूप कठीण झालंय. राजकारण्यांना जी विश्वासार्हता निर्माण करून लोकांना द्यावी लागते ती देता येत नाहीये. त्यामुळे अगदी पुण्याचा जो एअरपोर्टचा प्रकल्प आहे, तर मग अधिकारी जरी जाऊन बसले तरी मग पुरंदरच्या लोकांनी जमिनी दिल्या नाहीत. मग हाच महाराष्ट्राचा प्रॉब्लेम झालाय की कुठलाही प्रकल्प करणं जवळजवळ अशक्य झालंय. मग आता ज्या राज्यात कुठे तुम्ही प्रकल्पच करू शकत नाही, तिथे कोणी काय यावं, तिथे गुंतवणूक का करावी, तिथे भविष्याबद्दल आशावादी कसं राहावं, हाच एक मोठा प्रश्न उभा राहतो. तर इथे सरकारचा एक ब्लेम असा असतो की लोकांवर की आम्ही बरेच विकास प्रकल्प आणायला बघतो पण लोक त्यांची जमीन देत नाही. बरोबर. तर हा भूसंपादनाचा विषय नेमका कसा सोडवता येईल? सरकारचा प्रॉब्लेम काय झालाय की त्यांनी भूसंपादन विषय कुठला कायदा निश्चित केला नाहीये आणि त्या विविध प्रकल्पांमध्ये विविध प्रकारच्या किमती दिल्या जातात. त्यामुळे मग शेतकरी म्हणतात की तुम्ही एक प्रकल्प एक किंमत द्या ना. एका महामार्गाला एका भागात एक किंमत, दुसऱ्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागामध्ये दुसरी किंमत दिली जाते. मग ते म्हणतात की मग एका शेतकऱ्याला एक किंमत आणि शेजारच्या शेतकऱ्याला वेगळी किंमत. मग हे तुमचं सूत्र फिक्स नसेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल बार्गेनिंग करताय का? मग कोणाच्या नातेवाईकांना चांगल्या किंमती इतरांना कमी देताय का? हे सगळे इश्यू निर्माण होतात. पुन्हा यामध्ये विश्वासार्हता नाही मग सरकारची, की सरकार वाचवला पैसे वेळेवर देत नाही, ते मिळावे म्हणून सर लोकांना कोर्टात जायची वेळ येते. त्यामध्ये एका शेतकऱ्याने शेवटी मंत्रालयात येऊन उडी मारली की माझे पैसे दिले नाहीत शेती घेऊन सुद्धा. म्हणजे किती वाईट आहे की मंत्रालयात द्यावं लागतं, उडी मारायची वेळ येते, का देत नाही पैसे म्हणजे. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यातून विश्वासार्हता जी सिद्ध होते ती आपल्या दुर्दैवाने राजकारणाकडे उरलेली नाही. त्यांच्या कुठल्याच गोष्टीवर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि त्यामुळे असे मोठे प्रकल्प राज्यामध्ये होऊ शकत नाही. मग ते बारसू असो, नाणार असो, जैतापूर असो किंवा हे बारामतीचं हे पुरंदरचा हा म्हणजे एअरपोर्ट असो, कुठलाच मोठा प्रकल्प राज्यात उभारू शकत नाहीये.
मग असं असेल तर मग पुढे काही भविष्य आहे की आपण म्हणतो की तुझा 30 पर्यंत हे करू ते करू, मला तरी वाटत नाही की असं काही होईल. जसं शेतकऱ्यांना पैसा मिळत नाहीये, तसंच एक न्यूज अशी होती, की जुलै 2024 म्हणजेच निवडणुकीच्या आधीपासून ठेकेदार ज्यांनी विकास कामं केलेली आहेत, बरोबर तर आहे. त्या ठेकेदारांच्या जवळपास 90,000 कोटींची बिलं थकलेली आहेत एक्झॅक्टली. आणि ती सरकारने दिलेली नाहीत आणि ते आता फेब्रुवारीपर्यंत ती दिली नव्हती. बरोबर आहे. मग याचा अर्थ काय? की सरकार जो पैसा उभा करते, कारण की कर्ज पण आहेच. हो, म्हणजे हो. कर्ज जर एवढं आहे आणि ठेकेदारांची बिलं दिली जात नाहीये, मग सरकार जो पैसा उभा करतोय, तो पैसा खर्च कुठे करतोय? फक्त लाडकी बहिणीवर? अरे बरोबर आहे. म्हणजे अशा सरकारने काय केलं, की म्हणजे इलेक्शनच्या काळात तर हव्या तशा स्कीम घोषित केल्या, हवी तितकी महामंडळं काढली, त्यात भांडवल टाकलं आणि सांगितलं की उचलून घेऊन जा. अशा प्रकारची कामं केली आहेत. आणि शिवाय कर्जाच्या बाबतीत अजून एक मुद्दा असा आहे, की आपण समजा वैयक्तिकरित्या कर्ज घेतलं, तर आपण ते वैयक्तिकरित्याच फेडतो. तर सरकारच्या बाबतीत नसतं. दर 5 वर्षांनी सरकार बदलतं. त्याशिवाय एखादं सरकार कर्ज घेतं, तेव्हा ते ॲक्चुअली पुढच्या सरकारवरच्या डोक्यावर जाऊन बसतं. मग हे खूप चुकीचं आहे. तुम्ही तुमचं काय करा ते करा. ते पुढच्या सरकारला चुकीची ट्रीटमेंट देऊ नका. तुम्हाला जे मिळालं होतं ते पुढच्याला पास ऑन करा. पण तुम्ही नवीन कर्ज घेऊन पुढच्या अडचणीत आणू नका. म्हणजे थोडक्यात एक प्रकार जनतेला एक धमकी असते, की पुढच्याला पण आम्हालाच निवडून दे, म्हणजे मग आम्ही त्याचा विचार करू त्याचा काय. दुसऱ्याला निवडून द्यायचं तो गेला असाही. एवढी कर्ज घेऊन ते काय करणार? मग अशा प्रकारे हा जो कर्जबाजारीपणा करण्याचा प्रकार आहे, तो खूप धोकादायकच आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे मग सरकारने कर्ज घेणं पर से वाईट नाहीये. पण सध्या सरकारचा सर्वाधिक खर्च जो होतो, तो पगार, पेन्शन या घटकावर होतो. आता थोडंसं असं आहे, की हे सगळे पूरक घटक असले पाहिजे. मेन विकास असला पाहिजे. पण त्यावर होत नाहीये. मग सेकंड नंबरचा खर्च हा सगळा बांधकामावर होतो. मग ते रस्ते, वीज हे सगळं. मग पुन्हा बांधकाम. मग त्यात मानवी बांधकाम नाहीये, नुसतं भौतिक सुविधांचं पायबांधकाम आहे. आणि मग तिसऱ्या क्रमांकावर मग आरोग्य शिक्षण आहे किंवा सामाजिक सुविधा आहेत. मग अशा प्रकारे मग तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर सगळं असतील आणि 5व्या क्रमांकावर हे जे आपले पीआरआय जे आहेत, पंचायती राज संस्था, त्यांच्यासाठी खर्च केला जातो. त्यांना तर खर्च पुढे आणलं पाहिजे. त्यांना लहान बाळासारखं वागवतोय आपण आणि त्यांना आपण बिलकुल महत्त्व देत नाहीये. त्यांचे इलेक्शनच घेत नाही जातं किती वर्ष आले काही. तर हे सगळंच किती वाईट आहे. त्या लोकांना कर्ज पुढे आणलं पाहिजे. तो आपला तिसरा भाऊ आहे आणि त्याचं भवितव्य आहे आणि तो संविधानात्मक आहे. पंचायत राज संस्था हे संविधानात्मक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे ज्या प्रमाणात आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यांना एम्पॉवर केलं पाहिजे, सक्षमीकरण, ते आपण करत नाही होत. तर तुम्ही आता खर्चाचा विषय काढला, की जास्त खर्च आपला पगारांवर होतोय. बरोबर. मग राज्य सरकारने असं सांगितलंच होतं, की आम्ही आता कॉन्ट्रॅक्ट भरती आणतोय. बरोबर म्हणजे आहे. तिथेही हा मुद्दा असाच आहे, की जर तुम्ही विकास म्हणताय, तर आम्ही विकास करायला तयार आहोत. बरोबर मग आहे. त्यासाठी जो आमचा खर्च होतोय, तो कमी करून आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती आणतोय. बरोबर आहे. तेही लोकांना पटत नाहीये. मग याचा मध्यम मार्ग कसा काढणार आपण? नाही, पर्स काय आहे, की पगार देणं काही चुकीचं नाहीये. तुम्ही त्यांच्याकडे त्याप्रमाणे काम करून घ्या. जर ते काम करायला तयार नसतील, तर त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सस्पेंड करा, त्यांची चौकशी करा, त्यांचा पगार वाढ थांबवा. ते सगळं करा की त्यासाठी कोणी काही म्हणणं नाहीये. त्या पर से जेवढे आवश्यक लोक आहेत तेवढे तुम्ही घ्याच. तुम्ही तुमचं टर्नओव्हर वाढवा. तुमचं राज्याचा जीडीपी वाढवा. त्यात मग तो पगाराचा पर्सेंटेज कमी होईल. त्यामुळे हा निगेटिव्ह उपाय नाही करता येणार, की सर्वात जास्त खर्च पगारावर होतोय म्हणून पगारच कमी करा का रिक्रुटमेंट कमी करा. हा तर उलटी दिशा झाली. ती वाढवा. जेवढे आवश्यक लोक तेवढे घ्या. पण तुमचं कार्यकाम वाढवा. कार्याची उत्पादकता जी आहे ती वाढवा. जे सरकारी कर्मचारी ऐकत नाहीत, ज्यांना फक्त करप्शन करायचं आणि काम करायची इच्छा नाहीये, त्या सगळ्यांना घरी पाठवून द्या. नवीन लोक मिळतील, तशी काही चिंता नाही. पण आपल्याकडे तर लिटरली करप्ट लोकांना पकडून सुद्धा परत काही दिवसांनी कामावर घेतलं जात आहे. एवढी वाईट स्थिती का आहे? का काम मिळत नाहीत, लोक मिळत नाहीत कामाला? कशाला घेताय परत त्यांना? जे करप्शन पकडले गेले त्यांना परत पैसे घेण्याची गरजच काय आहे? तर या बाबतीत जास्त स्ट्रिक्ट असण्याची गरज आहे. उत्पादकता वाढवल्याशिवाय पर्याय नाही. तर आता महाराष्ट्राने पुढची 10 वर्ष किंवा पुढचे 5 वर्ष नेमकी दिशा कशी ठेवायला हवी? शेती क्षेत्रावर भर द्यायला हवा का मॅन्युफॅक्चरिंग का सेवा क्षेत्र? आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्यांचा पण पुरेपूर वापर कसा करायला हवा? तर ही दिशा कशी असेल? एकाच वेळी तिघांचंही महत्व आहे, की शेतीमध्ये महाराष्ट्राने काय केलं पाहिजे, की आता नगदी पिकं किंवा फळं आणि फुलं आणि निर्यात, शेतमालाची निर्यात यात आघाडी उघडली पाहिजे आणि सिलेक्टिव्हली जेवढी शेती आपण करू तेवढी चांगल्या प्रकारे कशी करता येईल त्यावर भर दिला पाहिजे. आणि शेतीमधली जी जास्तीची लोकसंख्या आहे त्यांना उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये सामावून घेतलं पाहिजे. उत्पादनामध्ये आपल्याला भरपूर स्कोप आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सर्वच इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. त्या चांगलं मनुष्यबळ आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण प्लग अँड प्ले मॉडेल चीनसारखं उभं केलं, की जिथे सर्व सुविधा आहेत आणि फक्त येऊन भाड्याने घेऊन उत्पादन करायचं आहे. त्या प्रकारच्या सुविधा आपण दिल्या, SEZ काढले, तर फटाफट उत्पादन क्षेत्रावरती आणता येईल. आणि सर्वात जास्त लक्ष आपण सेवा क्षेत्राकडे ठेवलं पाहिजे, कारण हे भविष्याचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये विशेषतः मुंबईला जागतिक वित्तीय केंद्र म्हणून पुढे आणणं, यावर आपण काम केलं पाहिजे. यावर आपण काहीही काम केलेलं नाहीये. आपण सगळं ते गिफ्ट सिटीला देऊन टाकले आंदण. तर का म्हणून? जिथे काहीच नाही तिथे काम चालतंय. जिथे सगळं आहे तिथे आपण का करत नाही आहोत? संशोधनावर भर दिला पाहिजे, की देशात दुर्दैवाने कोणतंच राज्य भर देत नाही. महाराष्ट्राने लीड घेतला पाहिजे आणि संशोधनावर खास लक्ष ठेवलं
आणि महाराष्ट्र संशोधन केंद्र जागतिक स्तरावर म्हणून पुढे आणलं पाहिजे, तीही क्षमता आपल्यामध्ये आहे. अशा प्रकारे तिन्ही क्षेत्रांवर लक्ष ठेवून त्यांना पुढे आणलं तर मग 1 ट्रिलियन काय आपणच 5 ट्रिलियन करून दाखवू. सर, जसं तुम्ही मुद्दे मांडले तसंच जर महाराष्ट्राने खरंच केलं आणि विविध जे चॅलेंजेस आहेत त्याचा सुद्धा अभ्यास केला तर महाराष्ट्र नक्कीच या रेसमध्ये पुढे जाईल आणि भारताचं जे स्वप्न आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा नेहमीच अव्वल राहील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.